नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, रीनीट 2026 साठी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासादायक बातमी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती। तर एक्झाममध्ये 3 महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। लेटेस्ट नोटीस बाय NTA कडनं ही नोटीस आलेली आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। हे पूर्णपणे अगदी झूम करून पहा, म्हणजे लक्षात येईल। अगदी तुम्हाला प्रत्येक एक मुद्दे मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे पूर्णपणे तुम्हाला हे डाऊट्स क्लिअर होऊन जातील। तर विद्यार्थ्यांसाठी NTA कडून हे महत्त्वाचा बदल करण्यात आलेले आहे। तर त्यामधला पहिला पॉईंट जो आहे, परीक्षेचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे। ओके, तर एक्झाम आपल्याला हे आता 195 मिनिट असणार आहे, म्हणजेच त्याची वेळ दिलेली आहे दुपारी 2 ते 5:15 अशी ही पूर्णपणे त्यांनी वेळ दिलेली आहे। तर आपल्याला इथं 195 मिनिट्स पूर्णपणे मिळणार आहेत। आणि अटेंडन्स सीट व सिग्नेचर थंब व इन्व्हिजिलेटर मार्फत इतर सर्व तपासणी प्रक्रियेसाठी लागणारा वेळ हे पूर्णपणे ह्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। हे एक पॉईंट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यापुढे दुसरा पॉईंट त्यांनी दिलेला आहे आणि पहिल्या पॉईंटमध्ये त्यांनी बेनिफिट पण सांगितलेलं आहे की यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण 3 तासाचा वेळ मिळेल, असंही त्यांनी पूर्णपणे ह्या फर्स्ट पॉईंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांनी दुसरे 2 पॉईंट्स कोणते दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता। तर त्यानंतर रफ वर्कसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर पूर्वी कसं होतं की 2 रफ पेज असायचे। ओके, 2 रफ वर्क पेज दिले जात होते पूर्वी, पण आता 4 देणार आहे। तर 4 रफ वर्क पेज दिले जातील असंही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे। म्हणजेच बेनिफिट आपल्याला तिथे कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा तुम्हाला डायग्राम्स किंवा इतर कुठल्याही आपले जे मॅथ्सचे जे क्वेश्चन आहेत, अगदी मॅथमॅटिक्सचे आपल्याला तिथे लागत असतात, फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी, त्याच्यासाठी तुम्हाला अगदी अधिक जागा तिथे मिळणार आहे। कारण तुम्हाला तिथे 2च्या ठिकाणी 4 रफ पेज त्यांनी तिथे दिलेले आहे। तर तो एक बेनिफिट आहे। आणि त्यानंतर तिसरा पॉईंटसुद्धा त्यांनी इथे सांगितलेला आहे की प्रश्नपत्रिकेच्या रचनेत बदल करण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर पूर्वी कसं होतं की रफसाठी लागणारे पेजेस प्रश्नपत्रिकेच्या शेवटीच असायचे, पण त्यांनी आता काय केलेलं आहे की 2 रफ वर्क पेजेस सुरुवातीला पण त्यांनी सूचना पानांवरती दिलेली आहे 2 पेजेस, आणि त्यानंतर 2 पेजेस शेवटी दिलेली आहे। तर त्याचं बेनिफिट काय होईल की लेफ्ट हँडेड जे काही डाव्या हाताने विद्यार्थी लिहितात, लेफ्ट हँडेड विद्यार्थ्यांना याचा योग्य फायदा होईल, असंही त्याच्यामध्ये बेनिफिट त्यांनी इथं सांगण्यात आलेलं आहे। तर हे महत्त्वाचे 3 बदल करण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। NTA कडनं ही लेटेस्ट नोटीस आत्ताच आलेली आहे। तर विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा असणारी ही बातमी आहे। तर एक्झाममध्ये 3 महत्त्वाचे बदल करण्यात आले। तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथं टायमिंग पण त्यांनी दिलेलं आहे, 15 मिनटं जास्त दिलेले आहेत। आणि त्यानंतर 2 रफ पेज ऐवजी 4 रफ पेजेस त्यांनी दिलेले आहेत। आणि प्रश्नपत्रिकेच्या रचनेतसुद्धा त्यांनी तिथे बदल केलेला आहे की पहिल्यांदा 2 पेजेसचे त्यांनी रफ वर्क दिलेलं आहे आणि लास्टला 2 पेजेस दिलेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी तुम्हाला सविस्तर मी ते सांगितलेलंच आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असेल तर त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करावा। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।